Without the Spirit of the Lord, we cannot rejoice in the Lord. आणि देवाच्या पवित्र आत्म्याशिवाय आम्ही प्रभूमध्ये आनंद करू शकत नाही. Don't think kingdom of God, Romans chapter 14 verse 17 says, kingdom of God is not eating and drinking. आणि जसं वचन सांगते की देवाचं राज्य हे खाणे आणि पिण्यामध्ये नाही. But the kingdom of God is in righteousness, in peace, and in the joy in the Holy Ghost. पण देवाचं राज्य हे नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यात ते आहे. And without the Holy Spirit, we cannot have that joy which Lord has given us. आणि त्या पवित्र आत्म्याशिवाय जो आनंद जो देवाने आम्हाला दिलेला आहे तो आम्हाला मिळू शकत नाही. What we think on this earth, that all the things are temporary. आणि ज्या काही गोष्टी आम्ही विचार करतो या पृथ्वी तलावरती त्या सर्व काही तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. It will be like an entertainment for few seconds or few moments. आणि काही क्षणासाठी काही वेळेसाठी ते आमचं मनोरंजन करणारे असे आहेत. This cannot give us an eternal joy. आणि ते सार्वकालिक आनंद आम्हाला या गोष्टी देऊ शकत नाही. Holy Spirit also is for eternity, eternal God. आणि पवित्र आत्मा हा सुद्धा सार्वकालिक प्रभू आहे. The Spirit of the Lord is breath, God has breath in us, and it will be with us forever and ever for eternity. आणि देवाचा तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये फुटलेला आहे आणि तो सार्वकालिकतेसाठी आमच्या बरोबर असतो. So last Sunday we saw what is the Holy Spirit. म्हणून गेल्या रविवारी आम्ही बघितलेलं आहे की पवित्र आत्मा म्हणजे काय. We need to be filled with the Holy Spirit. आम्हाला पवित्र आत्म्याने भरलं गेलं पाहिजे. Without the Holy Spirit we cannot do anything. आणि पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. We need to understand the Holy Spirit is also a God. आणि आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा सुद्धा देव आहे. And He is working right from the beginning until now, and He will continue. आणि मग तो सुरुवातीपासून जगाच्या सुरुवातीपासून तो कार्यरत आहे. आत्ताही तो कार्यरत आहे आणि पुढेही तो कार्यरत राहणार आहे. If you look to Genesis chapter 1, जर आम्ही उत्पत्ती याचा पहिला अध्याय पाहिला, turn with me to Genesis chapter 1. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आम्ही वळूया. And verse 1 and 2 we can read. In the beginning God created the heaven and the earth was without form and void, and the darkness was upon the face of the deep, and the Spirit of God moved upon the face of the waters. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तरंगत राहिला होता. The Spirit of the Lord is there from the beginning. He is also is the Alpha and the Omega. आणि देवाचा पवित्र आत्मा हा सुरुवातीपासून होता आणि तोही प्रारंभ आणि शेवट तोच आहे. The only thing we have not understood who is the Holy Spirit. आणि फक्त एकच गोष्ट आहे आम्हाला शिकवलं गेलं नाही किंवा आम्हाला समजत नाही की कोण आहे पवित्र आत्मा. We saw from Matthew chapter that the Holy Spirit also is a God. That's why Jesus said, those who believe in Jesus, we need to baptize them in the name of the Father, in the Son, Jesus Christ, and in the Holy Spirit. आणि म्हणून मध्ये शिकवण्यामध्ये आम्ही पाहतो की पवित्र आत्मा हा सुद्धा देव आहे आणि तो म्हणून येशू ख्रिस्तामध्ये आज्ञा दिलेली जो कोणी त्यावर विश्वास करतो त्याला पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये आम्ही बाप्तिस्मा दिला पाहिजे. Holy Spirit is a God. पवित्र आत्मा हा देव आहे. We need His help. आणि आम्हाला त्याच्या उपस्थितीची त्याच्या सहाय्याची गरज असते. And it is only the Holy Spirit protects us till the day of redemption. आणि मग फक्त पवित्र आत्मा असल्या न्यायाच्या दिवसापर्यंत आम्हाला सहाय्य करतो, आमचं संरक्षण करतो. We looked last Sunday that anything we buy that on the box of packing there will be always seal, and it is mentioned. Notice that if seal is broken, don't accept it. आणि मग आम्ही गेल्या रविवारी आम्ही पाहिलेलं आहे की कोणतीही गोष्ट जर आम्ही मागवली आणि जी पॅकिंग मध्ये जर आम्हाला आलेली असेल तर त्याच्यावरती नमूद केलेलं असतं, कारण ती मुद्रित केलेली असते, पॅक केलेली असते आणि सांगितलेलं असतं की जर ते मुद्रित केलेलं जे तुटलं किंवा ओपन केलेलं असेल तर तुम्ही स्वीकारू नका. So we are sealed by the Holy Spirit, and
redemption. आणि मग आम्ही सुद्धा त्या पवित्र आत्म्यानं त्या प्रकारे मुद्रित केलेलं आहे, आमच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे त्या न्यायाच्या दिवसापर्यंत. So we are not supposed to make the Holy Spirit unhappy. आणि म्हणून आम्ही पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करू नये. We should not give any kind of excuses which will make upset on us. The Holy Spirit will become upset on us. आणि मग अशा कोणत्याही प्रकारची कारणं आम्ही पवित्र आत्म्याला देऊ नये की जेणेकरून तो आमच्यावर दुःखी होईल, खिन्न होईल. And third thing we saw, the Holy Spirit dwells within the believer's life. आणि मग तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की पवित्र आत्मा जो आहे, जे विश्वासणारे आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये तो वास करतो. Our body, because we were living in sinful life, the sin and because of the sin, Satan was dominating. He was ruling our mind. आणि कारण आम्ही पापमय जीवन जगत असल्या कारणानं सैतान जो आहे आमच्या जीवनावरती आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला तो गुलाम असं बनवून ठेवतो. But when we accept Jesus into our life as the Savior of our life, ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला तो तारणारा म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो, He transforms us and He makes us the temple of God. आणि मग तो आमचं परिवर्तन करतो आणि तो आम्हाला देवात संबंधित So बनवतो. also Holy Spirit dwells within believer's life. We need to understand. आणि मग आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की जे विश्वासणारे आहेत किंवा जे येशूवरती ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस तो पवित्र आत्म्याचं मंदिर असं आम्ही बनतो. Without the Spirit of God, we cannot praise God. आणि पवित्र आत्म्याशिवाय आम्ही देवाची स्तुती करू शकत नाही. That's why I said that man, the dust cannot praise God. आणि म्हणूनच मी म्हणालो की माती त्याची स्तुती करू शकत नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, turn with me this morning. We go further. Titus book, Titus chapter 3 verse 15. आणि तितास पत्र याचा 3रा अध्याय 15 वचनामध्ये आम्ही जाऊया. Yes, book of Titus chapter 3 verse 5. तितास पत्र याचा 3रा अध्याय And verse 5. आणि 5वं वचन. Not by works of righteousness which we have done, but according to His mercy, He saved us by the washing of regeneration and renewing of the Holy Ghost. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माचे पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. Why we need Holy Spirit? आणि का आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे? Why do we need the Holy Spirit? काय आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे का? The scripture says, Titus chapter 3 verse 5, not by works of righteousness which we have done. आणि मग तितास पत्र या 3ऱ्या अध्याय 5व्या वचनामध्ये वचन आम्हाला सांगतं की आपण केलेल्या कृत्याने नव्हे, म्हणजे जे नीतिमान कृत्य, चांगली सत्कृत्य जे आपण केलेली आहेत त्याच्यानुसार नव्हे. Good works will not save us. आणि ती सत्कृत्य जी आहेत ती आपल्याला तारण देऊ शकत नाही. Good works are like a filthy rags before God. आणि जे चांगली कृत्य आहे, सत्कृत्य आहे ती देवासमोर पुराणे येण्याची त्याप्रमाणे आहे. So think of the other things, the bad works. आणि मग जर चांगली कृत्य जर देवासमोर कशी असतील तर जी वाईट कृत्य आम्ही करतो तर ती देवासमोर कशी असतील त्याचा विचार करा. So how we can become a righteous people? आणि मग कसं आम्ही नीतिमान लोक बनू शकतो? But according to His mercy, He saved us. पण त्याच्या पवित्र आत्म्याच्या त्याच्या कृपेच्या द्वारे त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे. Washing of regeneration and renewing of the Holy Spirit. आणि आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्याच्याद्वारे त्याने आम्हाला शुद्ध केलेलं आहे. So Holy Spirit, what it does, not because of our good works, but whatever the Lord has done for us by His grace, He renews us, He cleanses us. आणि मग पवित्र आत्मा काय करतो की फक्त आम्हाला सत्कृत्य करण्यासाठीच तो भाग पाडत नाही, तर जे काही देवाने आमच्यासाठी केलेलं आहे त्याचं प्रकटीकरण तो आम्हाला देतो आणि आमचं नवीनीकरण तो करतो. Jesus has paid the price on that cross. येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती
It is the blood of Jesus, but the Holy Spirit works in our life and cleanses us. आणि तो येशूचं रक्त आहे, पण तो पवित्र आत्मा आहे. तो येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला शुद्ध करतो. Turn with me to 2 Corinthians chapter 5 verse 17. दुसरे कोरिंथ्याचा 5वा अध्याय आणि 17व्या वचनाकडे आम्ही जाऊया. 2 Corinthians chapter 5 verse 17. Therefore, if any man be in Christ, he is a new creature. All things are passed away. Behold, all things are become new. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. How it is possible? आणि कसं हे शक्य आहे? If anyone comes to Christ, he becomes a new creation. आणि जर कोणी एखादा ख्रिस्ताकडे येतो तर तो नवीन उत्पत्ती होतो. How it is possible? कसं हे शक्य आहे? It is the work of the Holy Spirit. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. As I shared my testimony also last week, whatever bad things were there in me, आणि जसं मी गेल्या आठवड्यात माझी साक्ष तुम्हाला दिली की ज्या काही वाईट गोष्टी माझ्यामध्ये होत्या, that we cannot change ourselves. आणि ते आम्ही स्वतःने आम्हाला बदलू शकत नाही. But when we accept Jesus Christ, the Holy Spirit, we accept it, we are anointed by the Holy Spirit, we are baptized by the Holy Spirit. He, the Holy Spirit, makes us a new creation. आणि ज्यावेळेस आम्ही येशूचा स्वीकार करतो, पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो. त्याच्या मार्गदर्शनानुसार तो आम्हाला शुद्ध करतो आणि बाप्तिस्माच्या द्वारे तो आम्हाला पवित्र असं बनवतो. Same body, same mouth, same hands. आणि तेच शरीर, तेच हात, तेच मुख. With the same hand I was smoking. आणि ह्याच हाताने मी सिगरेट पीत होतो. But after accepting Christ, God made a new creation. आणि पण येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर देवाने मला एक नवीन निर्मिती असं बनवलं. I hate the smell, the smoke of the cigarette. आणि मग त्या सिगारेटचा धुराचा वास सुद्धा मला सहन होत नाही. How it is possible? हे कसं शक्य आहे? When the Spirit of the Lord comes upon our life, He changes us. He makes us a new creation. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनावरती येतो, तो आम्हाला बदलतो, आमचं परिवर्तन करतो, आम्हाला नवीन निर्मिती असं तो बनवतो. That's why we sing that song in English, Jesus on the inside, working on the outside. Oh, what a change in my life. आणि म्हणून आम्ही ते गीत गातो की येशू ख्रिस्त आमच्या आतमध्ये आहे, पण आमच्या बाह्य रूपाचं तो परिवर्तन करतो, आमच्या स्वभावाचं परिवर्तन करतो आणि आमच्यामध्ये किती बदल तो घडवून आणतो. Anytime we decide we want to change ourselves, but we cannot change ourselves. आणि पुष्कळ वेळा आम्ही हे ठरवतो की आम्ही स्वतःला बदलणार आहोत, बदलूया, पण आम्ही स्वतःला बदलू शकत नाही. Unless the Holy Spirit comes in us, आणि जोपर्यंत पवित्र आत्मा आमच्यामध्ये येत नाही, this body will not become the temple of God. आणि हे जे शरीर आहे ते देवाचं मंदिर होणार नाही. And He will only, when the Holy Spirit comes, He will cleanse this body and it will become a new creature. आणि हे कधी घडणार आहे? ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरून येणार आहे, तो आमच्या शरीराला, आमच्या अंतःकरणाला शुद्ध करणार आहे आणि आम्हाला देवाचं मंदिर असं तो बनवणार आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, we live a life very, very, very easily. आणि आम्ही आमचं जीवन अगदी सहज घेतो. We take it very lightly. खूप सहजरित्या ते घेतो. We give excuses to the Holy Spirit and to God. आणि आम्ही देवाला आणि पवित्र आत्म्याला आम्ही कारणं देतो. If you know that in Acts of Apostles chapter 5, we read about Hannah and Sapphira. आणि मग जर आम्ही वाचलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये 5व्या अध्यायामध्ये अनन्या आणि सफीरा यांच्या जीवनाबद्दल, We read that, they both of them, they lied to the Peter. They thought they lied to the Peter, but they didn't lie to Peter, but they lied unto the Spirit of God, the Holy Spirit. आणि मग जे काही त्यांना शिकवण्यात आलं, त्यांनी पेत्राशी ते खोटं बोलले. ते पेत्राशी खोटं बोलले नाही, तर ते पवित्र आत्म्याशी आणि देवाशी खोटं बोलले. We try to give excuses and we try to lie in our day-to-day life. आणि आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही कारणं देतो, खोटं बोलतो. By that we make Holy Spirit upset. आणि त्याद्वारे आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करतो. We make Holy Spirit unhappy. आम्ही त्या पवित्र आत्म्याला
Holy Spirit moving and breathing in us. आणि तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये संचारित असतो, आमच्यामध्ये तो श्वास घेत असतो. We so many times we have heard, we have breathed, we have made unhappy to the Holy Spirit. आणि पुष्कळ वेळा आम्ही त्या पवित्र आत्म्याला खिन्न केलेलं आहे, त्याला दुःखी केलेलं आहे. Turn with me, 1 Thessalonians chapter 5. आणि पहिले तेसलोनिकस पत्र याचा 5व्या अध्यायाकडे आम्ही वळूया. 1 Thessalonians chapter 5. पहिले तेसलोनिकस पत्र याचा 5वा अध्याय. You know, the Holy Spirit is the Spirit of the Lord. आणि पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आहे. Don't make him unhappy. त्याला दुःखी करू नका. That means he can become unhappy. He can be hurt. आणि याचा अर्थ असा आहे की तोही दुःखी होतो, तो दुखावला जातो. 1 Thessalonians chapter 5 verse 19. आणि पहिले तेसलोनिकस पत्र याचा 5वा अध्याय 19व्या वचनामध्ये Quench not the Spirit. आत्म्याला भिजवू नका. In other translations says, do not quench the Spirit. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की आत्म्याला कधीही भिजवू नका. Or do not suppress. आणि किंवा त्याला दाबून ठेवू नका. Or in another translation, do not subdue. किंवा त्याला दुःखी करू नका, बांधून ठेवू नका. Don't make the subdue means don't make Holy Spirit under don't try to bring Holy Spirit under our control. आणि त्या पवित्र आत्म्याला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवू नका. You know, many times we try to do that. When the Spirit of the Lord is telling us, we don't listen to the Spirit, but we try to do our own thing. आणि बऱ्याच वेळेस आपण हे करतो की ज्यावेळेस काहीतरी पवित्र आत्मा आपल्याला सांगत असतो, आपण त्याच्या म्हणण्यानुसार तो जे सांगते ते न करता आम्ही आपल्या इच्छेनुसार आम्ही करतो. That's why the scripture says, be led by the Spirit of God so that we will not fulfill the desires of our heart. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही चाला की जेणेकरून आपल्या शरीराच्या ज्या इच्छा आहेत आम्ही पूर्ण करणारच नाही. So 1 Thessalonians 5:19, another translation says, do not put out light of the Spirit. आणि मग त्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशाला भिजवू नका. You know, means when we discourage, make unhappy, that is like we are putting the water in the fire. आणि मग ज्यावेळेस आम्ही दुःखी असतो आणि दुखावलेले असतो, त्याचा अर्थ त्या अग्नीमध्ये आम्ही ते पाणी ओतत असतो. Or when the light is there, we put out the main switch. किंवा प्रकाश आहे, लाईट लावलेली आहे, आम्ही मेन स्विचच बंद करून ठेवलेला आहे. And another translation says, do not stifle the Spirit, do not choke up the Spirit of God. Sometimes we don't allow the Spirit of God to speak to us. आणि त्या पवित्र आत्म्याला अडखळण्याचं करू नका. Another translation says, do not put out the Spirit's fire. आणि त्या पवित्र आत्म्याची जी अग्नी आहे त्याला विझवू नका. Dear people of God, अशा प्रिय we have read in Acts of Apostles chapter 2, in chapter 2. आणि आम्ही प्रेषिताची कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. When the Spirit of the Lord came upon the day of Pentecost. आणि त्या सगळ्या दिवशी जे काही घडलं, When the Holy Spirit came, ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, it came upon everyone, the disciples, also 120 people, they were together in one accord and praying. आणि तो प्रत्येकावरती आला. 150 जास्त लोक जे होते ते एकत्रित एक कोणाला एक चित्ताने प्रार्थना करत The होते. Spirit of the Lord came upon like a fire on each and every one of them. आणि पवित्र आत्मा अग्नीच्या स्वरूपाने त्या प्रत्येकावरती आला. The Spirit of the Lord is like a fire. आणि पवित्र आत्मा जणू काही त्या अग्नीसारखा आहे. We can grieve the Spirit, we can make Holy Spirit unhappy, we can quench the Spirit. आणि आम्ही त्याला भिजवू शकतो, आम्ही त्याला दाबून करू शकतो, त्याला दुःखी करू शकतो. That's why in 2 Timothy chapter 4 it says, म्हणून 2 तिमोथी 4व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. 1 Timothy chapter 4 verse 14. आणि पहिले तिमोथी याचा 4वा अध्याय आणि 14वा वचन. Yeah, 1 Timothy chapter 4 verse 14.
neglect not the gift that is in thee, which was given thee by prophecy, with the laying on of the hand of the presbytery. Sorry, actually, we'll go to that afterward. 2 Timothy chapter 1 verse 6. Yes. Sorry, yes. 2 Timothy chapter 1 verse 6. Wherefore I put thee in remembrance that thou stir up the gift of God which is in thee by the putting on of my hands. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्यात काही आहे ते प्रज्वलित कर. Means fan the flame. Let the flame grow more, not become or do not quench that fire. आणि मग त्या पवित्र आत्म्याची जी अग्नी आहे त्याला आणखी प्रज्वलित करा. त्याला स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवण्याचा किंवा त्याला कमी करण्याचा प्रयत्न करू नका. When we put the fire, we collect all the sticks and put it on fire. Then after some time we see that fire is going off down. Then what do? We put more sticks and then we see that rekindle the fire. आणि ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपण शेकोटी पेटवतो किंवा चूल पेटवतो त्यावेळेस पेटल्यानंतर आम्ही काय करतो पुन्हा त्याच्यामध्ये लाकडं घालतो आणि काही काळानंतर आम्ही बघतो की ती अग्नी जी आहे ती कमी झालेली आहे आणि ज्यावेळेस आम्हाला लक्षात येतं की अग्नी प्रज्वाला कमी आहे आम्ही आणखी लाकडं घालतो आणि आम्ही पाहतो की त्याचं जे आग आहे जी हे आहे ते प्रज्वलित झालेलं आहे. So what Paul is trying to say to the Timothy, that when I laid my hands on you and prayed, the gift of God has come. Flame the fire, let the Spirit of the Lord, the gift, let it grow, not come down. आणि मग पाऊल काय सांगत आहे की मग त्याला ज्यावेळेस मी तुझ्यावर हात ठेवून पवित्र आत्म्याच्या कृपादानासाठी प्रार्थना करतो की आग जी आहे ती प्रज्वलित कर, त्याला खाली येऊ दे नकोस, विझू देऊ नकोस. God has given, the scripture says in 1 Corinthians, God has given each one gift according to our faith. आणि मग वचनानुसार आम्हाला सांगितलेलं आहे की देवानं प्रत्येकाच्या विश्वासामध्ये त्याच्या विश्वासानुसार प्रत्येकाला दान आणि कृपादानं दिलेली आहे. Dear people of God, when I came to the Lord, I did not know what gifts I have. आणि मग माझ्या प्रियाने ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो मला माहित होतं की मला कोणती कृपादानं आहे. But dear people of God, as I went into the move of the Spirit of the Lord, आणि जसं मी पवित्र आत्म्यामध्ये पुढे चालायला लागलो, as the fire was lit in my life, the Spirit of God, the fire was lit in my life. आणि मग ते पवित्र आत्म्याची अग्नी जशी माझ्या जीवनामध्ये वाढायला लागली, Or the light came into my life, आणि जसा तो प्रकाश माझ्या जीवनामध्ये I started seeing some things are happening in my life. आणि मग मी पाहायला लागलो की काहीतरी बदल माझ्या जीवनामध्ये घडत आहे. What I did, I put more fan to the flames to let it grow. आणि मग मी काय केलेलं आहे की त्या अग्नीला जी मी आणखी हवा दिलेली आहे की ती अधिक वाढू दे, अधिक प्रज्वलित होऊ दे. I studied in Marathis, government school. आणि मी मराठी माध्यमाच्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. I did not knew English. मला इंग्लिश येत नव्हतं. But praise God, till today God has been using me as a translator for many English speaking, even for the foreigners also. पण देवाची स्तुती असो की आज देव मला पुष्कळ ठिकाणी भाषांतर करण्यासाठी फॉरेनर लोकांचं सुद्धा इंग्लिशमध्ये मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी Some translations, वापरत आहे. some country people,
God has given me this gift to use it for His glory. आणि मग मला हे समजलं की प्रभूने मला हे जे उत्पादन दिलेलं आहे त्याच्या कार्यासाठी त्याच्या कामासाठी दिलेलं आहे. I drove auto rickshaw, I drove this carrier goods vehicle, and I drove the ambassador, all kinds of, and then I understood that I put the flame burning. God gave the big minibus. I drove that throughout India. आणि मग मी ऑटो रिक्षा चालवली, टेम्पो ट्रॅव्हल चालवल्या, अँबॅसिडर चालवली आणि मग परमेश्वराच्या कार्यासाठी मला समजलं की देवाने मला दिलेलं आहे. आणि मग ती मिनी बस देखील मी संपूर्ण जवळजवळ भारतभर मी चालवायचो, तिथं मी सुवार्ता करायला जायचो. It is the gift of God which Lord gave me. हे देवाचं उत्पादन आहे, त्याचे देवाने मला दिलेलं आहे. I understood, I received it. आणि मला समजलं आणि मी त्याचा स्वीकार केला. I put the fan to the flame. I didn't quench the spirit. I didn't put out the spirit. आणि मग त्या आगीला मी अधिक हवा देत राहिलो. मी त्याला कधी विझवण्याचा प्रयत्न केला नाही, मी त्याला दाबण्याचा प्रयत्न केला नाही. When I came to the church in 85, आणि ज्यावेळेस प्रभूमध्ये 85 ला मी आलो, always I was the first to clean the hall. आणि मी नेहमी पहिला असायचो जो चर्चची स्वच्छता करण्यासाठी जायचो. I'm not an electronic person. I didn't need electronics. आणि मला काही इलेक्ट्रॉनिक मधल्या कुठल्या गोष्टी समजत नाही. But God taught me even electronics and operating sound system. I am not that capable person, but I understood the gift of God has given me. पण देवाने मला तेही शिकवलं आणि मी साऊंड सिस्टम आणि त्याची जबाबदारी घेतली. प्रभूने मला त्याच्यामध्ये उपयोगामध्ये आणलं. Lord taught me this rhythmic guitar, the classical guitar, आणि मग प्रभूने मला क्लासिकल गिटार देखील वाजवण्यासाठी सहाय्य केलं. which the gift God has given me. Understood. I put on the more flame to grow. आणि जे गोष्ट मी मला समजले की हे देवाने मला दिलेलं आहे, हे ज्ञान माझ्यामध्ये आहे, मी अधिक त्याला हवा देते, मी अधिक त्याला वाढवलेलं आहे. Nobody taught me. कोणीच मला शिकवलेलं. I learned lead guitar. I played bass guitar. I rhythmic guitar. I played organ. I played drum set. I played everything for God's glory. आणि मी वेगवेगळ्या प्रकारची जी गिटार आहेत ते मी वाजवायला शिकलो, मी ड्रम सेट वाजवायला शिकलो किंवा मी ऑर्गन जे काही मला येणार मी प्रभूच्या गौरवासाठी मी केलेलं आहे. I was a person with no hope in my life. आणि मी अशा प्रकारचा व्यक्ती होतो ज्याला जीवनामध्ये आशाच नव्हती. I could see only in my life is failure and zeros. आणि मी माझ्या जीवनामध्ये एकच गोष्ट पाहत होतो ते म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी अयशस्वी आहे आणि फक्त शून्य आणि शून्य माझ्या जीवनामध्ये आहे. And then God, when I came to the Lord, I understood the Lord has given me little bit leadership quality in me. आणि मग ज्यावेळेस मी प्रभूमध्ये आलो मला लक्षात आलं की काही उदारपणाचे जे गुणधर्म आहेत ते देवाने माझ्यामध्ये दिलेले I आहेत. was the worship leader from the beginning. Then I started taking youth group, youth ministry. आणि सुरुवातीपासून मी आराधना करणारा पुढारी बनलो आणि नंतर मी तरुणांच्या मध्ये सेवा करायला लागलो. I used to take groups and go for outreaches to different parts of India. आणि मी त्या एक ग्रुपला मी समूह करून मी वेगवेगळ्या भारताच्या भागामध्ये सुवार्ता करण्यासाठी जायचो. When God gave me the leadership opportunities, I understood it is from the Lord and I put the flame into that. आणि ज्यावेळेस देवाने मला ती संधी दिली, ज्यावेळेस मला देवाने आठवण करून दिलं ती संधी मी घेतली आणि प्रभूच्यासाठी मी कार्य केलं. I never forget in this Kupad days, that was my first ministry opportunity God gave me through my spiritual father. आणि मग मला मी कधी विसरू शकत नाही या पॉडकास्टमध्ये माझ्या आत्मिक पित्यांच्या द्वारे देवाने मला ती संधी दिली त्याची सेवा करण्यासाठी. On the road, I just 10-15 feet inside house. आणि मग रस्त्यावरतीच एक 10-15 फूट आत घरामध्ये. On the road, pastor said, Johnny, you share the word today. आणि मग आम्ही तिथं रस्त्यावर होतो आणि 10-15 फूट तेवढंच घर राहिलं होतं आणि पास्टरनी मला सांगितलं की जॉनी आज तुला वचन द्यायचं आहे. This was the first time in my life I shared the word of the Lord. आणि ते माझ्या जीवनामध्ये मी पहिल्यांदा वचनाची सेवा केली. I never said no to the pastor. आणि मी कधीच माझ्या पालकांना मी नाही म्हटलं. I was leading then house groups, many then house churches, then churches in Mumbai and many places God took me to lead the churches. आणि मी बऱ्याच ठिकाणी मी हाऊस ग्रुप घेत होतो. मुंबईमध्ये मी चर्चेस चालवत होतो. God gave me opportunity. I used to
people of God, that the light of the Spirit of the Lord is within us. आणि माझ्या प्रियानो, त्या पवित्र आत्म्याची जी अग्नी आहे ती आपल्यामध्ये आहे. Light is there in us. आणि तो प्रकाश आमच्यामध्ये आहे. Recognize that light, which is the light of the Spirit of God. आणि ती समजून घ्या, ओळखा त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीला, त्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशाला. And in the light of the Holy Spirit, you will know what the gift the Lord has given you and me for His glory. आणि त्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशामध्ये तुम्हाला समजून येईल की देवानं त्याच्या गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी तुम्हाला कोणती वरदानं दिलेली आहेत. And that's why the Spirit of the Word of the Lord says, if we are faithful in little things, God says, I appoint you over major things. आणि म्हणूनच वचन आम्हाला सांगतं की आम्ही जर छोट्या गोष्टींमध्ये जर आम्ही विश्वासू राहिलो तर देव सांगतो की मी तुझी मोठ्या गोष्टींवर तुझी नेमणूक करेन. I was in Mumbai. आणि मी मुंबईमध्ये I was working as an evangelist, going to Maharashtra, many places, and India and travel. आणि तो मी सुवार्तिक म्हणून कार्य करत होतो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि भारताच्या बऱ्याच ठिकाणी मी प्रवास करून जायचो. And then suddenly, Pastor, my spiritual father in Mumbai, Pastor Paul said, John, now coming Sunday onward, you take that Kalina Church, pray about it, and you let me know Santa Cruz Church. आणि मग जे पास्टर होते, पास्टर पॉल कॉर्डर्स, त्यांनी मला सांगितलं की कलिनाचं जे चर्च आहे येणाऱ्या रविवारपासून तू त्याची जबाबदारी घे. 70-80 people were there. आणि 70-80 लोक तिथे होते. Unmarried young boy, there are not married elderly people are there, youths are there. आणि मग मी एक तरुण अविवाहित असा मुलगा होतो, तिथं विवाहित लोक होते, वृद्ध लोक होते, तरुण होते. I said, how can it is possible? I was just evangelist, and how can I pastor the church? आणि मग म्हणाला की हे कसं शक्य आहे, मी एक सुवार्तिक आहे आणि कसं मी चर्चचा पालक होऊ शकतो. I went to many pastors, senior pastors, and I said, Pastor, please pray for me because I'm confused in my life. What should I do? आणि मग मी पुष्कळ पाटलांच्याकडे गेलो आणि त्याला म्हणायचं की माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मी माझ्या जीवनात गोंधळ आहे, मी काय करू. And they guided me and understood it is a call of the Lord in my life. आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि जे मी माझ्या तो पवित्र आत्मा जो माझ्यामध्ये आहे त्याच्याद्वारे मला हे समजलं. When I said to my Pastor Paul, you can ask, he is coming this week to meet us, to visit us. आणि मग तुम्ही पास्टर पॉलला देखील विचारू शकता, ह्या आठवड्यामध्ये विजयला आपल्याला भेटायला येणार आहे. He handed over that church to me and he never came back to that church. आणि ते मंडळी त्यांनी माझ्याकडे सोपवून परत ते कधी त्या मंडळीमध्ये आले. That church grew. There was no place to sit at the Prabhu Hall at Santa Cruz East. आणि मग ते चर्च वाढलं, मंडळी वाढली, बसायला सुद्धा जागा नव्हती. So another branch we started in Gracious Garden School at the teachers' call in Bad Rags. आणि मग आणखीन एक मंडळीने आम्ही स्थापन केली बॅटराईजला, ते एका शाळेमध्ये मी सुरुवात केली. There 40-50 people. The church started growing there more and more. आणि मग तिथं 40-50 लोक होते, तिथंही प्रभूची काम वाढायला लागलं. God called me, Pastor, my spiritual father. He called me, come to Pune, we need you back. आणि मग पास्टर शांतकुमारी मला पुन्हा पुण्याला बोलवलं. ते म्हणाले की पुण्याला ये, मला तुझी तिथं गरज आहे. Because in Pulgate only there are churches in the camp area. There are bigger churches up there, but not even CNI churches were in Hadassar area from Pulgate this side. आणि मग त्या हडपसर एरियामध्ये कोणतं चर्च त्या साईडला नव्हतं. But God took me there. God established the church, and I handed over that church also and came back. आणि मग प्रभूने मला तिथेही वापर केला. परमेश्वराच्या कृपेने तिथेही चर्चची स्थापना झाली आणि ते चर्च सुद्धा मी एका व्यक्तीला समर्पित केलं. मी पुन्हा परत आलो. What I'm trying to tell you by all these testimonies, whatever I understood the call of God upon my life, I took it as an opportunity and put the flame into that flame. आणि या सर्वांच्या द्वारे मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे काही देवाची इच्छा माझ्या जीवनासाठी होती ती मी समजून घेतल्याचे वरदान देवाने मला दिलेले होते ते
as an area manager. आणि मग त्यांनी मला विचारणा केली की काही थोडंसं समस्या झाली की मुंबईच्या ऑफिसमध्ये, आणि त्यांनी मला विचारलं की त्या मुंबईला जाशील का आणि एरिया मॅनेजर म्हणून तू कार्य करशील का. And the one who was sir came from Ireland, he was the head of the department. He said, John, God has given you the leadership quality, and think about that. Don't say no to it. आणि मग एक जे अधिकारी होते, सिनियर होते, ते आले माझ्याकडे, जे प्रशिक्षणाचं काम पाहत होते, त्याची जबाबदारी त्यांच्याकडे. ते म्हणाले की जॉन, तुला पुढारपणाचं देवाने तुला वरदान दिलेलं आहे, तुला त्याचं कॉलिंग आहे आणि नाही म्हणू नकोस. And humbly I accepted that responsibility. आणि नम्रपणे मी ती जबाबदारी I was under me. There were 4 staffs in office and 45 staffs under me. Gujarat, Rajasthan, Maharashtra, Goa. I was looking after. आणि मग तिथं मुंबईमध्ये जो 4 ते 5 लोक ऑफिसमध्ये कार्यरत होते, आणि गुजरात, महाराष्ट्र, गोवा ह्या सर्व भागावरती मी अधिकारी म्हणून कार्यरत होतो, आणि 45 लोक त्यावेळेस तिथं कार्यरत. What I'm trying to say, where's God gave the opportunity? I took it not because of my head knowledge or my experience, but I trusted God. I understood the Spirit of the Lord which is in me. आणि मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते की ज्या काही जबाबदाऱ्या देवाने मला दिल्या, माझ्या बुद्धी ज्ञानावर नव्हे पण प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्याच्या कृपेमुळे मी ते स्वीकारल्या. Again, Lord led us to come back to Miraj. पुन्हा देवाने आम्हाला पोचणी दिली की बेजेला परत ये. We prayed, we are very comfortable. आणि मग आम्ही खूप व्यवस्थित तिथं होतो, Very luxurious life we lived there. आणि मग एक चांगलं आरामदायी जीवन आम्ही तिथे जगत होतो. Everything comfort was there, everything was taken care by office. आणि सर्व काही गोष्टी आरामदायी गोष्टी आमच्यासाठी होत्या, सर्व गोष्टींची जबाबदारी ऑफिस घेत होतं. Then when God started speaking to our hearts, आणि ज्यावेळेस आमच्या अंतःकरणाशी वेळ बोलू लागला, 1 year we were praying for that. आणि 1 वर्षभर आम्ही त्यासाठी प्रार्थना We prayed to the Lord, you take us to the abroad, you take us to the village, you take us to the tribal area, anywhere you take us, but don't take us back to the Miraj. आणि आम्ही देवाला प्रार्थना करत होतो, देवा आम्हाला कुठेही घेऊन जा, परदेशात घेऊन जा, कुठे खेडेगावात घेऊन जा, कुठं पण घेऊन जा, फक्त मिरजेला आणू नकोस. God closed all the doors and said, go back to Miraj. देवाने सगळी जागा बंद केली आणि देव म्हणाला, जा मिरजेला. We are here only because Lord has told us to come back. आणि आम्ही आज इथं आहोत फक्त ह्यासाठी की देवाने आम्हाला सांगितलं की परत ये. Because that is my commitment and love unto the Lord. आणि ही माझी देवाला माझी वाचा आहे की जिथं तू बोलवशील तिथं मी येईन. When you call me, I will never say no to you. आणि ज्यावेळेस तू मला बोलवशील मी कधीच तुला नाही म्हणणार नाही. And we have seen the faithfulness of the Lord in our life. आणि मग आम्ही देवाची विश्वसनीयता आमच्या जीवनामध्ये. Dear people of the Lord, माझ्या प्रियानो, the Spirit of the Lord is within us. आणि देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. Many times the Holy Spirit prompts us. He speaks to us. He tells us something. आणि बऱ्याच वेळेला जो पवित्र आत्मा आहे तो आम्हाला सांगतो, आमच्याशी बोलतो. Sometimes God speaks to us through His Word. आणि कधी कधी देव त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. Sometimes God speaks to us through audible voice. आणि कधी कधी त्या आवाजाच्या द्वारे तो आमच्याशी बोलतो. Sometimes God speaks to us through His Holy Spirit within our life. आणि मग आमच्या जीवनामध्ये जो पवित्र आत्मा आहे त्याच्याद्वारे तो बोलतो. Through His Holy Spirit, He speaks to our spirit. आणि मग तो पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्या आत्म्याशी बोलतो. Sometimes God speaks through His servants, the anointed, appointed by God. आणि मग कधी कधी तो त्याच्या सेवकांच्या द्वारे बोलतो, जे अभिषिक्त जे सेवक आहेत त्यांच्याद्वारे तो बोलतो. Sometimes unknown people will come and lay their hands and say, "Thus says the Lord." आणि मग कधी कधी अनोळखी लोक येतात, ते आमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात आणि म्हणतात की देवाने तुला हे सांगितलेलं आहे. God speaks to us in a many ways and He keeps on continuing so. आणि मग देव वेगवेगळ्या मार्गाने तो आमच्याशी बोलतो आणि तो बोलत राहतो. But we need to recognize that. आणि पण आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे. We need not to quench the Spirit of the Lord. आणि आम्हाला देवाच्या आत्म्याला आम्ही खिन्न नाही We केलं. need to fan the flame of the Lord. आणि देवाच्या त्या अग्नीला आम्ही प्रज्वलित ठेवलं पाहिजे, त्याला हवा घातली पाहिजे. Without His help, without the Holy Spirit, we cannot do anything. आणि त्याच्या सहाय्याशिवाय, पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. Now turn with me to 1 Timothy chapter 4 आणि पहिले तिमोथी याचा 4 अध्यायाकडे आता आपण जाऊया. and verse 14. आणि 14 That's
that's what the scripture says. Let us listen आणि to that. म्हणून बऱ्याच वेळेला माझ्या प्रियानो लोक सेवक जे आहेत तुमच्याबद्दल बोलतात, वडीलधारीचे लोक आहेत जे बोलतात, वचन काय म्हणतात ते पाहूया आम्ही. 1 Timothy chapter 4 verse 14. Neglect not the gift that is in thee, which was given thee by prophecy with the laying on of the hand of the presbytery. तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. Dear people of God, अशा प्रियानो, whatever the Lord has given the responsibility, आणि ज्या काही देवाने तुम्हाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, whatever the Lord has spoken to it, do not neglect it. आणि जे काही देवाने तुमच्याशी बोललेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. When I came to the Lord early in 1985, ज्यावेळेस 1945 ला मी प्रभूकडे आलो, we used to have just behind this near Priti Niwas, behind Salman Hotel, we used to have youth camps. आणि ह्या बिल्डिंगच्या पाठीमागे सन्मान होण्याच्या मागे प्रीती निवास तिथं आहे. तिथं आमची तरुणांची सभा असायची And all over Maharashtra, youths used to come here. आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून जे तरुण आहेत ते तिथं इथं यायचे. I was just a young boy growing in the Lord, आणि मी एक तरुण मुलगा होतो जे प्रभूमध्ये वाढत होतो zealous for the Lord. आणि देवासाठी असं पेटलेला ईर्ष्यावर असा. God spoke to me. God used to speak to me through His scriptures many times. आणि पुष्कळ वेळा देव त्याच्या वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलायचा. An exact word which Lord has spoken, the Lord is to confirm with me through that servant what Lord wants me to do. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की तेच वचन जे देवाने माझ्याशी बोललेलं आहे, मला सांगितलेलं आहे, त्याच्या सेवकाच्या द्वारे तो माझी ती खात्री करून द्यायचा. The person, the man of God whom I never met, I never shared anything of my life. आणि असा जो सेवक ज्याला मी कधी भेटलेला नाही, माझ्या जीवनाबद्दल काही त्याला सांगितलेलं नाही. There are so many confirmations. पुष्कळशा खात्री देवाने मला दिल्या. That's why every step I took it by faith when the Lord spoke to me. आणि म्हणून मी ज्यावेळेस देव माझ्याशी बोलला मी प्रत्येक पाऊल जे आहे ते मी विश्वासाला उचललेलं आहे. Even there was a time for me, God spoke to me. आणि मग असाही वेळ होता ज्यावेळेस देव माझ्याशी बोलला. Always in the meetings I used to lift up my hands and cry and pray, Lord, use me for your glory. आणि मी प्रत्येक मीटिंगमध्ये माझा हात उचलून मी रडायचो आणि प्रार्थना करायचो की देवा मला तुझ्या घरासाठी वापर. Never look to any man. आणि मी कधी कुठल्या माणसाकडे नाही पाहिलं. But the people of God, the anointed people of God used to come and lay their hands on me and they said only one thing, wait. There is a call upon your life, but you need to wait. आणि मग जे देवाचे सेवक जे आहेत ते यायचे माझ्या डोक्यावर हात ठेवून ते प्रार्थना करून एकच गोष्ट मला म्हणायचे, वाट बघ, धीराने वाट बघ. तुझ्या जीवनासाठी देवाचा वाचन आहे, पण तू देवाच्या वेळेची वाट बघ. But I waited patiently, grew up in the Lord, I stood strong with the Lord, I never went back. आणि मग मी देवाची धीराने वाट पाहिली, देवामध्ये वाढत राहिलो. मी कधी निराश मागात नाही फिरलो. I never craved after the position and the post in the ministry, never I did. आणि सेवेमध्ये जी स्थान मान आहे त्याच्या पाठीमागे मी कधी पळालो नाही. I am the first person to be servant in the ministry of the Lord. आणि मी माझ्यामध्ये पहिला व्यक्ती आहे जो सेवेमध्ये मी आलेलो आहे. I would be happy to serve people and God's people. आणि मी देवाची सेवा करण्यासाठी, सेवकांची सेवा करण्यासाठी मला आनंद होतो. I never said I'm a pastor, I'm an experienced person, and I did not do that. आणि मी कधी असं म्हणाले नाही की मी एक पाळक आहे, मी खूप अनुभवी आहे, मी काही करणार नाही. But I received and served the people of God and honored the people of God. पण मी देवाचे लोक आहेत, जे सेवक आहेत, मी त्यांचा आदर सत्कार केलेला करतो, मी त्यांची सेवा करतो, मला ते आवडतं. I don't feel shame to tell you this. आणि मला लाज वाटत नाही हे सांगण्यासाठी. Even I till today am ready and I have done that and do that. I'm ready to wipe the shoes of servant of God. आणि मग मी म्हणत की मी अजूनही तयार आहे, मी करतो आणि मी करू शकतो की जे सेवक आहेत त्यांचे बूट जे आहेत ते सुद्धा पॉलिश करण्यासाठी. Today around all this area and all these districts, they know me and they respect me as a senior pastor. आणि आज संपूर्ण ह्या एरियामध्ये लोक मला ओळखतात आणि ते माझा आदर करतात एक सिनियर पाळक म्हणून. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, but my heart
heart before the Lord is as a servant of God. आणि पण माझं अंतःकरण देवासोबत एक त्याचा सेवक, एक दास म्हणून आहे. I love to serve people. आणि मला लोकांची सेवा करायला आवडते. Because Jesus said, I have come to serve, not to be served. आणि मग येशू ख्रिस्त म्हणालेला आहे की मी सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला आलो आहे. Dear people of God, माझ्या प्रियांनो, the gift and the callings which God has given in your life, आणि मग जे दान उत्पादन जे देवाने तुम्हाला दिलेले आहे do not neglect that. त्याचा दुर्लक्ष करू नका. But remember one thing, एक गोष्ट लक्षात without the Holy Spirit, we cannot do anything. आणि पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. I am here before you, standing and speaking. It is because of the Holy Spirit. आणि आज मी इथं आहे, तुमच्या समोर उभा राहिलेला आहे आणि बोलत आहे ते फक्त पवित्र आत्म्यामुळे. It is not I what I was before. आणि मग आज तो मी नाही जो मी पूर्वी होतो. I never thought when I was there that I will be here today. आणि मी कधी त्यावेळेस पूर्वी मी कधी असा विचार केला नाही की मी आजच्या स्थितीमध्ये माझं जीवन असं असेल, मी हे करेन. Whatever I am able to do for the Lord, it is because of the Holy Spirit. आणि जे काही मी आज प्रभूसाठी करू शकतो ते फक्त पवित्र आत्म्यामुळे. I want to encourage you. आणि मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Don't decrease the Spirit of the Lord. आणि त्या पवित्र आत्म्याला खिन्न करू द्या. Do not neglect the Spirit of. Do not make him unhappy. आणि मग त्याला दुर्लक्षित करू नका, त्याला दुःखी करू नका. Sometimes the Spirit of the Lord tells you to pray in the night. Sometimes I do that. I get up and pray. आणि कधी कधी पवित्र आत्मा तुम्हाला रात्री उठवेल आणि म्हणेल की प्रार्थना कर. मी तेही करतो, मी उठून प्रार्थना करतो मध्ये लागतो. All of a sudden, I don't know. All of a sudden, God will put somebody's, name into my mind to pray for that person, and I don't know 2-3 days continuously. Day night I'll be praying for that person. आणि मला माहित नसतं की एखाद्या व्यक्तीचं नाव देवाला आठवण करून देतो 2-3 दिवस आणि मग रात्रंदिवस मी त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. Sometimes I'm able to contact that person. Sometimes I'm not able to contact because they are out of my contacts. आणि मग कधी कधी मी त्या व्यक्तीला संपर्क साधू शकतो, कधी नाही साधू शकत कारण त्याचा नंबरही माझ्याकडे नसतो. But as the Lord has put a burden upon my heart, I pray. I respond to the Spirit of the Lord. जसं देवाने ते बोझ माझ्या अंतःकरणामध्ये घातलेलं आहे, मी प्रार्थना करतो कारण मी एक देवाचा जबाबदार सेवक Dear आहे. people of God, माझ्या प्रियानो, we need to be more and more hungry for the Holy Spirit. आणि आम्ही पवित्र आत्म्यासाठी अधिक आणि अधिक असं भुकेलं व्हायला पाहिजे. As we are more hungry for the Holy Spirit, आणि जसं आम्ही पवित्र आत्म्यासाठी अधिक भुकेलं असणार आहे we will be more filled. आणि आम्ही अधिक भरलं जाणार आहोत. Whatever you are today, आणि आज जे काही तुम्ही आहात, many times maybe you must have thought that I want to do something for the Lord. I will do this, I will do that. आणि मग कधी बऱ्याच वेळेला तुम्ही असं विचार करत असाल की मला देवासाठी मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, But you are not able to do that. तर तुम्ही ते करू शकत नसाल. Why? Because we are trying on our own strength. कारण आम्ही स्वतःच्या स्वबळावर आम्ही ते प्रयत्न करत आहोत. When we are filled with the Holy Spirit, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याने भरणार आहोत, Holy Spirit will take control of your life. आणि आमच्या संपूर्ण जीवनाचा पवित्र आत्मा ताबा घेईल. He will guide you. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. He will make you a new creation. आणि तो तुम्हाला नवीन उत्पत्ती असं करेल. He will make you as a temple of God. आणि तो तुम्हाला देवाचं मंदिर बनवेल. The Holy Spirit will come and dwell within your life. आणि पवित्र आत्मा येऊन तुमच्यामध्ये वास करेल. And He will do a new, beautiful things which you have not imagined. नवनव्या गोष्टी करेल, सुंदर गोष्टी करेल ज्या तुम्ही कल्पना देखील केल्या But नसतील. only this will happen if you respond to the Holy Spirit. आणि हे सर्व फक्त तेव्हाच होईल ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला आम्ही प्रतिसाद देऊ. When the Holy Spirit will come, ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल. when the Holy Spirit will come, कधी पवित्र आत्मा येईल? only when you repent first. फक्त आणि फक्त ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा पश्चाताप करू त्याच वेळेस. When we say yes to the voice of the Lord, आणि आम्ही देवाच्या आवाजाला कधी होय म्हणून प्रतिसाद the देणार. Spirit is the Spirit of the Lord which quickens our heart. आणि हा पवित्र आत्मा आहे जो आमच्या अंतःकरणामध्ये टोचणी देतो. It convicts us. तो आम्हाला तयार करतो.
say yes to the Lord. ती वेळ असते ज्यावेळेस तुम्ही देवाला होय म्हणतो. We need to refrain from our sins. आणि मग आम्हाला आमच्या पापांसाठी मला प्रार्थना करण्याची गरज आहे. Dear people of God, those who are watching us live on Facebook, आणि माझ्या प्रिय जे फेसबुकवर आम्हाला लाईव्ह पाहतात, I want to tell you also today, आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, if the Spirit of the Lord convicting you, repent and turn away from your sins. आणि जर पवित्र आत्मा आज तुम्हाला पोचली देत आहे की पश्चाताप करा आणि तुमच्या पापांपासून माघार फिरा. Without repentance, you cannot come to God or receive the Spirit of the Lord. आणि पश्चातापाशिवाय तुम्ही प्रभूकडे येऊ शकत नाही. Second thing, you need to repent and then accept Jesus, what He has done for you, and accept Him into your heart as a Lord and Savior of your life. आणि ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करताय, दुसरी गोष्ट तुम्हाला येशूचा स्वीकार करायचा आहे. जे काही त्याने तुमच्यासाठी केलेलं आहे ते समजून घेऊन त्याला आपल्या अंतःकरणामध्ये तुम्हाला स्वीकारायचं आहे. Then ask the Holy Spirit to come and fill you. आणि मग पवित्र आत्म्याला सांगा की येऊन तुम्हाला भरलं जाऊ दे. As you respond to the voice of the Lord, आणि जसं तुम्ही त्या देवाच्या आवाजाला प्रतिसाद देणार आहात, God will fill you with His Spirit. आणि देव तुम्हाला त्याच्या आत्म्याला भरणार आहे.